गुड इव्हनिंग सगळ्यांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी रीना स्वागत करते तुमचं आपल्या या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्त रीना. आणि आज आहे संडे. तर संडेला आपण मी तुम्हाला सांगितलेलं कुठेतरी बाहेर जात असतो. तर आजही आपण कुठेतरी फिरायला घेऊन निघालो आहे अद्विकला. तर ते कुठे जाणार ते मी तुम्हाला जाता जाता सांगते, कारण आता ऑलरेडी खूप लेट झालेला आहे आणि अद्विक आणि अद्विकचे पप्पा खाली गेलेले आहेत. तर आता मला पण पटकन जावं लागेल, नाहीतर अद्विक ओरडत बसेल. पाऊस आलेला आहे आणि आमची मंडळी वाट बघत आहे तिकडे. हात करा. हे बघा मुलांची कशी मस्ती चालली आहे पावसात. दादा गाणं म्हणे रे रे पावसा. ए रे रे पावसा बारिश आजा काय. बाहेर एक 5 ते 5 मिनिटांचं डिस्टन्स आहे, जिथे जाऊन आपल्याला ऑटो मिळते. जे कोणी नवीन व्ह्यूअर्स आहेत आपले बघणारे, तर त्यांच्यासाठी सांगते मी. अगोदर मी सांगितलेलं आहे, भरपूर वेळा सांगितलेलं आहे ॲक्च्युली. एक 5 मिनिटाचं डिस्टन्स कवर केल्यानंतर आपल्याला ऑटो मिळणार. आणि ॲडव्हान्टेज पण आहे आणि डिसॲडव्हान्टेज पण आहे याचा. कारण ॲडव्हान्टेज असा की थोडंसं वॉकिंग होतं. अद्विकला घ्यायला वगैरे जायचं असतं स्कूलमध्ये, तर एवढं रोज चालणं होतं आपलं. आणि डिसॲडव्हान्टेज असा की इमर्जन्सीमध्ये आपल्याला व्हेकल पटकन मिळत नाही. आणि 1 मिनिट थांबा. बस किती वेळा दाखवायचं. बस नीट स्माइल द्यायची. 2 ते 4 ब्लॉक मध्ये तुम्हाला दात. ठीक आहे, लवकर येत नाहीये ना, त्याच्यामुळे तो जरा वाट बघतोय कधी येत आहेत नवीन दात. येणार बाळा, लगेच येणार नाही. थोडंसं वेट करावं लागणार प्रत्येक गोष्टीसाठी ना. थोडा वेळ वाट बघावं लागतं. तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला दात येणार का नाही. ठीक आहे, कमेंट करा प्लीज, कमेंट करा अद्विकसाठी. अद्विक खूप टेन्शनमध्ये आहे. त्याचा पडलेला दात येणार आहे की नाही, तर तुम्ही त्याला सांगा की येणार की नाही येणार. तो खरं करायचं नाही आता मम्मा. टाइमपास करू नको, निघाले गेले बघते पटकन उडी मारा. चल चला, ऑटो मिळालेली आहे, निघूयात आता. तिथे गेल्यानंतर मी बोलेन. आता जाणार आम्ही अगोदर ट्रेन पकडणार आणि ट्रेन घेतल्यानंतर मग नेक्स्ट डेस्टिनेशन तर मी तुम्हाला दाखवते तिथे गेल्यानंतर. तर चला मग. खातोस का चिकन? कसं असतं चिकन? हाय. तर आता ना आपण आलो आहे अंधेरी स्टेशनच्या बाहेर. आणि बाहेर आलो तर इथे समोरच बस स्टँड होतं आणि समजलं मला की इथून जी बस जाते ती जुहू चौपाटीच्या बाजूलाच नेऊन सोडते. म्हणून म्हटलं की ऑटोने जाण्यापेक्षा आपण मस्तपैकी आज बसने प्रवास करूयात. अंधेरी बस आहे, 203 आहे ना, जाणार ना. चला, बसमध्ये आता बसलो आहे आपण आणि आता आपण निघालो आहे जुहू बीचला. तर आपण आज मी तुम्हाला पण आज जुहू बीचला घेऊन जाते आणि आपण बघूया छान कसं वाटतं आहे तिथलं वेदर.
ठीक आहे, बसमध्ये जागा मिळणं खूप महत्वाचं असतं आणि आम्हाला सगळ्यांना बसायला जागा व्यवस्थित मिळाली आहे. तर चला तुम्ही पण आमच्या बरोबर. काय एवढा क्राऊड आहे? टेम्पो अडवा लावलाय ना, त्याच्यामुळे निघत नाहीये त्याला. भांडी घेतलेली आहे तिथे आणि पोलीस पण होते इथे, बंदोबस्त होता इथे आणि कोणाला थांबू देत नव्हते. आणि मेन म्हणजे जे खाऊची दुकानं होती ना ती सगळी पटापट बंद करून घेतली त्यांनी. तर आम्हाला काय वाटलं हाय टाईट्स आहेत, मोठे मोठे लाटा येतात ना, म्हणून की काय बंद केलं. पण नंतर आम्हाला समजलं की खूप मोठा इश्यू झालेला आहे आणि म्हणून सगळ्यांना तिथे थांबू नाही दिलं, लगेच बाहेर काढलं. हा चेटी हा पण चेंज करायला ना. खेळत होते रेतीमध्ये, तर त्यांना पाणी हवं होतं खेळण्यासाठी, शेप वगैरे बनवत होते, म्हणून मग मी पुढे गेले होते. पण खूप मोठ्या मोठ्या लाटा येत होत्या आणि हिंमत नव्हती होत थोडी पुढे जाऊन पाणी घेऊन येण्याची. मग वाट बघितली थोडीशी, लाट कडेला येऊन गेल्यानंतर ना पाणी आलं थोडंसं, मग तिथून थोडंसं पाणी घेतलं आणि मग परत वर आले. तर प्रॉब्लेम काय झाला, तिथे ना आय गेस कोणाचं तरी मर्डर करून टाकलेलं होतं एका मुलीचा, आणि म्हणून पोलीस आले होते आणि पोलीस सगळ्यांना सांगत होते की तुम्ही इथे थांबू नका, सगळेजण निघा इथून. म्हणजे असं मला मी शुअर नाहीये तिथे नक्की काय झालेलं, पण जे फेरीवाले असतात ना तिथे त्यांनी आम्हाला असं सांगितलं की असं असं झालेलं आहे तिथे, म्हणून सगळे दुकानं वगैरे पटापट बंद केली आणि आम्हाला तिथून जायला सांगितलं. तर मग आम्ही म्हटलं की मुलांना घेऊन आलोय तर मग थोडंसं तरी खेळू द्यावं, कारण का रडत होती मुलं, म्हणून मग मधल्या साईडला आलो थोडंसं पुढे आणि बसलो. पण मग थोड्या वेळाने इथे पण पोलीस आले आणि फायनली सगळ्यांना एक्झिट पॉईंटकडे काढून दिलं त्यांनी, त्यांची पण रिस्पॉन्सिबिलिटी होती ती. मग आम्ही पण निघालो, जास्त वेळ नाही थांबलो, जास्तीत जास्त अर्धा तास इथे थांबलो आणि मग निघालो आम्ही तिथे. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.